तर काय नेमकं घटना घडली? हे गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचडगाव म्हणून एक गाव आहे. तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटंसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पत्र्याचं शेड आहे. तिथं एक संगीता बाई पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात. ते प्रवचन वगैरे पण करतात. तर रात्री ते एकट्याच होत्या. कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना कोणीतरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे. तर प्रथमदर्शनी असं वाटत आहे. तरी PM साठी आम्ही पाठवलेलं आहे. तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे. डॉग स्क्वॉड पण आलेला आहे. त्याच्यानंतर FSL जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहेत. तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे. आमचं एक तांत्रिक पथक पण आहे. तसंच वैजापूर टीम, स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलनी या घटनेचा तपास करत आहोत. लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासाने सांगतो. काही येथील मंदिरात चोरी वगैरे झाल्याची बाब समोर आली का? इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे, पण देवीची जन्नत आहे आणि बाकी दागिने तसेच शाबूत आहेत. तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ते आता सांगू शकणार नाही. पण तसं काही त्या अंगलनी पण आम्ही तपास करत आहोत. काही वादाचा जर प्रकार असला तर त्या अंगलनी पण करत आहोत. सर्व अंगलनी तपास करून निश्चित खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोहोचू.